मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे। हायकोर्टाच्या निर्देशानंतर ही नोटीस बजावल्याचं कळतंय। आझाद मैदान रिकामं करण्याच्या सूचना या नोटीसमधून देण्यात आल्या आहेत। उपोषणासाठी खारघरच्या मैदानाचा विचार करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत। नोटीस देण्यासाठी आलेले पोलीस जरांगे झोपलेले असल्यानं पुन्हा परतल्याचंही कळतंय। तर आझाद मैदान रिकामं करावं अशा सूचना या नोटीसमधून देण्यात आलेल्या आहेत। मनोज जरांगे यांनाही नोटीस देण्यासाठी पोलीस आझाद मैदानामध्ये आलेले होते, मात्र मनोज जरांगे हे झोपलेले होते, त्यामुळे हे पोलीस परतलेले आहेत। दरम्यान मुंबई पोलिसांनी बजावलेल्या नोटीसमध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया। आझाद मैदान लवकरात लवकर रिकामं करा। आंदोलनासाठी खारघर नवी मुंबईचा विचार करावा। 5,000ची परवानगी असताना अधिक लोक आणली गेली। रस्त्यावर वाहनं पार्क करून जनजीवन विस्कळीत केलं गेलं। आणखी लोक आणून चक्काजाम करण्याचा इशारा देण्यात आल्याचंही पोलिसांनी या नोटीसमध्ये म्हटलंय। आंदोलकांनी रस्त्यावर अन्न शिजवलं, हे अन्न शिजवण्यासाठी परवानगी नव्हती। रस्त्यावर असभ्य वर्तन करत सामाजिक स्वास्थ्यास बाधा आणली। जरांगेंनी हमीपत्रातील जवळपास सर्व बाबींचं उल्लंघन केलंय। आंदोलनादरम्यान एका आंदोलकाचा आत्मदहनाचा प्रयत्न देखील होता। तसंच आंदोलनामध्ये लहान मुलं, गरोदर महिला आणि वृद्धांना सहभागी केलं गेलं। बेस्ट बसमध्ये आंदोलकांनी प्रवाशांसोबत उद्धट वर्तन केलं। आंदोलकांकडून रेल्वे स्टेशन आणि परिसरात हुल्लडबाजी देखील करण्यात आली। पोलिसांनी ही नोटीस बजावल्यानंतर कोर्टामध्ये आम्ही या नोटीसीच्या अगेन्स्ट दाद मागत आहोत आणि ही प्रक्रिया आहे। याच्यासाठी सर्व वकील मंडळी आमचे काम करत आहेत। मनोज दादांची जर परिस्थिती आपण बघितली तर ते 1 इंच हलवण्याच्या परिस्थितीमध्ये आता नाहीत। सतत आज 5वा दिवस त्यांचा आहे, अन्न पाण्याशिवाय ते आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जी आपली इकडची व्यवस्था आहे ती कुठे कोलमडू नये। जे आम्हाला 5,000ची मर्यादा दिलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही काम करतो। आंदोलन हे आमरण आहे अशी परवानगी ही 31 मेला आहे की 28 जुलैला पण आहे। आणि उपोषण करणं, आमरण उपोषण करणं आणि आंदोलन करणं ह्या तिन्ही गोष्टी वेगळ्या असू शकत नाही। हे आत्मक्लेश असतो, एका व्यक्तीने तो आत्मक्लेश 6 वेळा 7 वेळा दाखवलेला आहे। याचं गांभीर्याने दखल सरकार सुद्धा यावेळी घेत आहे असं दिसतं। आपल्याला दादांनी सांगितले अर्ज केलाय, मी त्यांना सांगितलं रात्री 1 वाजता नोटीस मला सकाळी आली 4-5 वाजता, ती सांगण्यासाठी मी आलो की काय नोटीस आहे नेमकी आणि त्यांचं असं म्हणणं की भंग झाला आणि त्या नियमावलीत आमरण उपोषण किंवा तुमचा अर्ज ग्राह्य धरण्यात नाही, तो 1 तारखेनंतर किंवा 30 तारखेनंतर तो नव्हता। तर तो आपला सुट्टी असल्यामुळे तो नियमावलीत बसतो की नाही बसतो हा चिकित्सेचा भाग आहे, तो न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे। आंदोलन थांबवायची काहीच कारण नाही, कारण आझाद मैदानाला जरी त्यांनी नोटीस दिली असती तर नोटीस वरती काय म्हटलं त्यांनी, तुम्हाला ज्या वेळी आंदोलन करायचे त्यावेळी रोजच्या रोज त्याला रिन्युअल करा आणि ते रिन्युअल आपण प्रत्येक वेळी केलं आहे। कालही त्याला अर्ज दिलेला आहे, परवाही दिलेला आहे अर्ज। इथं तेवढेच बसतात, बाहेर जे लोक आलेले आहेत ते त्यांना भेटी द्यायला आलेले आहेत, ते त्यांच्या पद्धतीने काही गणपती बघायला आलेत, काही इकडे तिकडे फिरायला आलेत आणि काही आंदोलनाला भेटी द्यायला आलेत। मग अशा महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांना आम्ही थोडी अडवू शकतो, कारण ते त्यांच्या पद्धतीने येणारच आहेत लोक। 100% लिगली उत्तर देणार, त्यांना विनंती करणार, परत आमचं हे आंदोलन अशा पद्धतीने चालू आहे आणि सरकारने न्यायालयाला कोणत्याही प्रकारचं चुकीचं मार्गदर्शन किंवा गाईड करू नये की जेणेकरून काय न्यायालयाला अशा प्रकारच्या नोटिसा काढाव्या लागतात।